ही इतकी हुशार गाय आहे ना की ही कडी खोलून जाण्याचं सामर्थ्य हिच्यामध्ये आणि सगळा भुसा ठेवलेला असतो तिथे सगळ्यांना आठवण करून देते. कडी दरवाजा खोलून आत जाऊन सगळ्यांना भुसा खायला देते. ही हंसा आहे, ही लाली आहे, ही सगळ्यात लाडाची आहे त्यामुळे सगळ्यात पटके जास्त ही खाते. हे लाडाचं बाळ आहे, आगाऊपणा ते वाया गेले त्यामुळे. ही परी आहे, तो शिव आहे, ही नंदिनी आहे, रादर ती राजनंदिनी आहे. ही गंगा आहे, ही पार्वती आहे, ही पिंकी आहे, तिची ही लेक श्याम आहे. तिच्या पुढं ती विठाई येईल. ती आपल्या पंढरपूरची यात्रा चालू होते ना, वारी चालू होते ना, त्यावेळेस ती आलेली, त्यामुळे तिचं नाव विठाई ठेवलंय आपण. ती स्लॉटरिंग हाऊसेस मधून सोडून गेली. त्याच्यानंतर तो नंदू आहे, जो बुल आहे गिरचा, तो नंदू आहे. त्याच्यानंतर ती छोटी आहे, ती ह्या राजनंदिनीची मुलगी म्हणून तिला नंदिनी ठेवलंय. त्याच्या बाजूला तो आहे, तो नंदू शेठ आहे. तो बॉम्बे रेस्टॉरंटला त्याचा चौकात अपघात झालेला आणि पोलिसांनी फोन करून मग आम्ही त्याचं भर चौकात ठेवलेला. जवळपास 1.5-2 तास भर पावसात आम्ही भर रस्त्यात त्याचं ऑपरेशन करून त्याला वाचवलंय आणि आज तो मस्त छान बुल तयार होतो. आणि ही आमची छोटीशी छुटकी आहे. आणि ही जी सगळ्यात खिलार जी पहिली आलेली आहे तिचं नाव ठेवायचं आहे. तर जो आता ह्या गाईला दत्तक घेईल, आपल्या दत्तक योजनेत वर्षाला 36,000 रुपये एका गाईला दत्तक योजना आहे, त्याच्या माध्यमातून त्या गाईचं नाव ठेवायचं आम्ही ठरवलेलं आहे. तर पहिली गाय दत्तक जी जाणार आहे ती हीच जाणार आहे. तिचं ऑलरेडी एकाने दत्तक घेण्यासाठी कबुली दिलेली आहे की ह्या गाईच्या चाऱ्याचा वर्षभराचा लागणारा जो 36,000 रुपये ढोबळमानाने खर्च होतोय तो आमच्या कंपनीच्या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही भागवू. म्हणजे मी सातारकरांना काय नम्र विनंती करेन किंवा आव्हान करेन की या गोशाळेतल्या ज्या गायी आहेत त्या बेसिकली स्लॉटरिंग हाऊसेसमधून सोडवलेल्या आहेत. यातली कुठलीही गायी दुधारू नाही. हे कार्य आम्ही पूर्णतः आमचं कुटुंब मिळून सेवाभावानं करतो आणि हे कार्य एकट्या कोणाचं असू शकत नाही. रॅदर हे मी एकटा पार करू पण शकत नाही. सगळ्यांनी मला जर मदत करायचं ठरवलं तर हे काम आपल्याला पुढं नेता येईल. आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे आपण गोरक्षणाचं काम करतोय त्या गोरक्षणाच्या कामाला जर गोसंवर्धनाची साथ दिली आणि जर समाजानं ह्या गोशाळेला आपलं म्हणायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला हे कार्य वाढवता येईल. आपले वाढदिवस, आपल्या लहान मुलांचे वाढदिवस, आपल्या आईवडिलांचे वाढदिवस, षष्ठपूर्ती काय म्हणतो आपण त्याला, 60 वर्षाची झाल्यावरती जी आपण करतो ती नक्की तुम्ही एन्जॉय करा. 100% तुम्ही एन्जॉय करा. पण गाईसाठी 1 दिवसाचा चारा तर नक्कीच देऊ शकतो आपण. वाढदिवसाला आपण आपल्या घरचे गहू तांदूळ गोशाळेवर देऊ शकतो, गूळ देऊ शकतो, डाळ देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्हाला काही द्यायचं नसलं तरी तुम्ही गोशाळेला भेट जरूर देऊ शकता. आमचं काय काम चाललंय हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही सगळे गोप्रेमी किंवा हिंदू निष्ठ जे धर्मप्रेमी आहेत ते आम्हाला नक्कीच जोडले जाल. आमची एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.